हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हे होतं आपला हळदी कुंकवाचा ब्लॉग. प्रियाने डेकोरेशन केलेलं होतं. हे बाबांनी पतंग लावलेले होते व्यवस्थित. हे बघा, इथं आम्ही सगळ्या वाण द्यायच्या आधी आम्ही उखाणे घेत होतो. कारण आमची थीम ठेवलेली होती की आधी उखाणा घ्यायचा, नंतर वाण द्यायचा. तर इथे आम्ही सगळे जमलेलो होतो, आमच्या इथले फ्रेंड सगळे. तर सगळ्यांना सांगत होते मी की पहिले नाव घ्यायचं, नंतर वाण देणार मी. त्याच्या आधी मी वाण देणार नाही. तर मग खूप मजा आली आम्हाला. असं नाही, तुम्ही पण नक्की करून बघा. इतके हसलो आम्ही खूप. त्याच्यामुळे ते आवाज खूप होता ना, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर देत आहे. आवाज असल्या कारणाने तुम्हाला पण ते व्यवस्थित ऐकायला पण आलं नसतं. हा तरी ब्लॉग बघायला मजा वाटेल तुम्हाला. त्यामुळे खूप मजा केलेली आहे आम्ही सगळ्यांनी. तर या आहे काऊची मम्मी. इथे आमच्या बाजूच्या आहेत, हळदी कुंकवाला आलेल्या होत्या त्या. त्यांना सांगत होते मी नाव घ्या म्हणून. तर त्यामुळे त्या मला काही आठवत नाही. तर म्हटलं आठवा आणि सांगा. तर त्यामध्ये त्यावर पुढे द्या. म्हटलं नाही, तुम्ही आधी नाव घ्या, नंतर मी सगळ्यांना देणार. तुमच्यापासून सुरुवात, असं त्यांना सांगितलं होतं मी. इथं घेतलं त्यांनी नाव. आता या आहेत आरूची मम्मी. त्यांच्या मुलाचं नाव आरू आहे. तर त्यांना हळदी कुंकू देत होते मी आणि त्यांना पण नाव घ्यायला लावणार आहे. आवाज खूप असल्यामुळे ते ऐकायला पण येत नव्हतं. नाही तर मग मी पूर्ण आवाजासकट टाकणार होते व्हिडिओ, की बघायला छान वाटेल. पण ते आवाज मी ज्यावेळेस मी प्रियाला सांगितलं होतं की फक्त आपले उखाणे घ्यायच्या वेळेसच व्हिडिओ चालू कर, पण तिने काय केलं की व्हिडिओ चालूच ठेवला. त्यामुळे मग ते आवाज व्यवस्थित येतच नव्हता. मग म्हटलं ते बघायला पण चांगलं नाही वाटणार आणि व्हिडिओ टाकायला पण चांगलं नाही वाटत असं. मग म्हटलं की आपण व्हॉइस ओव्हर देऊया, मग व्यवस्थित येते आवाज. तर इथं त्यांना मी नाव घ्यायला लावत होते. तर छान नाव घेत आहेत. छान नाव घेतले त्यांनी पण. सगळ्यांनीच घेतला. म्हणजे पहिल्यांदाच मी असं सांगितलं की आपल्याला नाव उखाणे घेऊन हळदी कुंकू करायचं आहे म्हणून. तर सगळ्यांनी लगेच नाव घेतलं ना, मान घेता. ते बघा. ते म्हणते नक्की त्यांच्या मिस्टरांची 2 ते 3 नाव आहेत. तर त्या म्हणते मी कोणतं नाव घेऊ. तर त्याच्यावरून चालू होतं. तर ते नाव घेता येत आता. त्यांना आठवत नव्हतं, त्यामुळे ते त्यांनी नाव घेतलेलं आहे. आता या आहेत मामी, म्हणजे ते दीदीची मम्मी ती. त्यांना सगळे मामी म्हणतात. तर त्यांना मी हळदी कुंकू देत होते. ही आई खाऊ ती मध्ये कर, तिला म्हणलं तुझं काही काम नाही, तू सरक. ती आधीच वाण देऊन देत होती, नावं घ्यायला नको म्हणून. तर इथं त्यांना मी सांगितलं नाव घ्यायचं ना. त्यांच्या मिस्टरांचं नाव शिवाजी भाऊ आहे, शिवाजी आहेत. तर त्यांना म्हटलं एवढं छान नाव आहे तर घ्या उखाण्यामध्ये. तर मग त्या म्हणतात घेते थांबा. असं झालं होतं. तर त्यांनी घेतलं आहे नाव. आता ते एकेरी हाक मारायला चांगली नाही वाटत, त्यामुळे मग असं त्यांनी छान असं नाव घेतलेलं आहे. आता पुढं सरकू. या आहेत मीराताई. त्यांना चिडवत होते की घ्या विजय भाऊंचं नाव. त्यांना हळदी कुंकू दिलं आहे मी. त्यांना सांगितलं की नाव घ्यायलाच लागेल. तर त्यांनी पण छान नाव घेतलेलं आहे. त्या आवाज असल्यामुळे तुम्हाला ऐकायला पण आलं नसतं. मग म्हटलं जाऊ द्या, आपण व्हॉइस ओव्हर देऊया. बघायला तरी छान वाटेल ना व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. तर त्यांनी इतर नाव घेतलेलं आहे. आमच्या इकडे त्याला नाव म्हणतात. इकडे पुढे ज्याची त्याची भाषा. तर उखाणा पण म्हणतात त्याला. त्यांनी उखाणा घेतलेला आहे.
आणि ही आहे राणी. ती लहान माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मग मी तिला राणीच म्हणते. छान आहे स्वभाव तिचा पण. आता ज्या मामी होत्या ना तर त्यांच्या रूममध्ये ती राहते. तर मग प्रत्येक कार्यक्रमात कशात येते ती. म्हणजे असं वाटत नाही की ती असं रेंटने राहते वगैरे, सगळ्यांमध्ये मिक्स होते छान. ते बघा, तिने जे नाव घेतलं ते कळलंच नाही तिने काय नाव घेतलंय ते. त्यामुळे आम्ही खूप हसत होतो. मागे बसले त्या वैशिलताई आहेत. ते शेवट घेतले तिने पण छान नाव असं. या आहे तिथं नवीन राहायला आलेल्या मावशी आहेत, तर त्यांना पण बोलवलेलं होतं मी. तर त्यांनी पण छान नाव घेतलेलं आहे. तर त्यांनी पण नाव घेतलं आता छान. आणि सगळ्या म्हणतात तर तुम्ही राहिले आहेत तर तुम्ही घ्या. मग मी 2 नावं घेतले होते. तर एक होतं चांदीच्या ताटात सोन्याची चेन, प्रशांतरावांचं नाव घेते, समाधानची बहीण. आणि दुसरं एक होतं ते होतं काय होतं, वाटीत वाटी तिळाची वाटी, प्रशांतरावांचं नाव घेते तुमच्यासाठी. हे 2 नावं मी घेतलेले होते. आणि हे वाटीत वाटी हे मी तयार केलेलं नाव आहे. मला म्हणजे कुठून ऐकलेलं पण नाही आहे, मी स्वतः तयार केलं आहे ते. मला छान वाटलं म्हणून मी ते पण घेतलं. तर या आमच्या मनीषाताई आहेत, ग्रामपंचायत सदस्य. त्यांना पण आम्ही बोलवलेलं होतं हळदी कुंकवाला, तर ते आले होते. त्यांनी पण छान असं नाव घेतलेलं आहे. ही आहे आरूची मम्मी म्हणजे राजश्रीताई. तर त्या म्हणतात मला नाव घेत नाही, चला मी चालले. म्हटलं नाही, नाव घेतल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही. तर मग त्यांनी पण छान असं नाव घेतलेलं आहे. त्यांनाही म्हणत होते, त्यांना म्हटलं उठायचं नाही बिलकुल. त्या म्हणतात स्वयंपाक करायचं. म्हटलं आम्हाला पण करायचं आहे, तर तुम्ही आधी नाव घ्या आणि मग जा. त्यांनी पण छान असं नाव घेतलेलं आहे. या आहेत अरुणाताई, म्हणजे आमच्या बाजूच्या ताई आहेत. तर त्यांना वाटत होतं की पहिले फोटो काढतायत. त्यांना मला फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ चालू आहे, तर नाव घ्या. यांना तर तुम्ही ओळखतातच. या आहेत गावडे, म्हणजे शेवरीची मम्मी. तर त्यांना नाव घ्यायला लावलं. वाटी वाटी पुढं सरकतच नव्हती त्यांची. त्यामुळे खूप हसत होत्या त्या. त्यांना जे मी नाव घेतलं होतं ना, वाटीत वाटी तिळाची वाटी, तर तेच नाव घ्यायचं होतं. पण त्या मध्ये थोड्याशा अडकत होत्या, त्यामुळे खूप हसत होत्या. आणि या आहे इनामकरताई, जे स्वराजची मम्मी. त्यांनी पण छान नाव घेतलं. आणि या आहे पाटील मावशी, त्यांनी पण खूप छान नाव घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.